हॅलो फ्रेंड्स, मी संदेश भिंगारडे आणि आज आपला संडे स्पेशल लेक्चर. आज आहे 23 जुलै आणि आज एका युगपुरुषाचा जन्मदिवस. मी शेंगदाणे खाल्ले नाहीत, मी टर्फलं उचलणार नाही असा कणखर बाणा बाळगूनच भारताच्या स्वातंत्र्यासाठी जहाल संघर्ष करणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गगनभेदी सिंह गर्जना करणारे, तर पुण्यात प्लेगची साथ पसरली असतानाच निर्दयी अत्याचार करणाऱ्या ब्रिटिशांना सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा खडा सवाल करणारे, गणेशोत्सव असो, शिवजयंती असो, या उपक्रमांना सार्वजनिक स्वरूप देऊन स्वातंत्र्याची मशाल धगधगती ठेवणारे, तर कुठे स्वदेशीचे पुरस्कर्ते आणि आपल्या केसरी आणि मराठा या वृत्तपत्रातून ब्रिटिश सरकारवर आसूड ओढणारे एक ज्येष्ठ पत्रकार आणि त्यापायी 6 वर्षे मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगणारे आणि गीता रहस्यासारखा अभूतपूर्व ग्रंथ लिहिणारे एक थोर लेखक, तर लहान घ्या नारायण श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व ही उपाधी देणारे आणि 11 वर्षांच्या विनायक दामोदर सावरकरांची प्रतिभा ओळखून तू जागतिक कीर्तीचा मोठा माणूस होशील अशी दाद देणारे एक द्रष्टे नेते, अर्थात तुम्ही ओळखलंच असेल, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडकंच. आज मी हा माझ्या शब्दात घेतलेला एक छोटासा आढावा. तर त्यांचा जन्मदिवस म्हणून त्यांना एक अभिवादन करून मला वाटतं आज आपण लेक्चरची सुरुवात करायला हवी. तर आजचा आपला विशेष लेक्चर असणार आहे ज्याच्यामध्ये मी प्राईम मिनिस्टर्स डिस्कस करतोय. कारण बहुधा ॲक्च्युली मला वाटलं होतं की प्राईम मिनिस्टर्सचं तितकंसं काही डिस्कस करण्यासारखं नसावं, पण जेव्हा मी प्रेसिडेंट्सवरती लेक्चर बनवला त्याच्यावर तुमचा खूप छान रिस्पॉन्स आला आणि मग मला साहजिकच वाटलं की आपण प्राईम मिनिस्टरवरती सुद्धा करावा, कारण खूपसे असे काही प्राईम मिनिस्टर होऊन गेले त्यांची नावं बऱ्याचदा तितकीशी लक्षात राहत नाहीत. सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना तुम्ही न्यूज ऐकलीच असेल की आपले देशाचे 14वे प्रेसिडेंट म्हणून म्हणजेच आपले राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड झालेली आहे. यापुढे रामनाथ कोविंद हे आपल्या भारताचे 14वे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतील. मूव्हिंग ऑन, प्राईम मिनिस्टर्स ऑफ इंडिया. सगळ्यात पहिले प्राईम मिनिस्टर तुम्हाला सर्वांना माहीत असतील, लाडके प्राईम मिनिस्टर ज्यांना म्हटलं जातं, ज्यांना लहान मुलं खूप आवडायची, गुलाबाचं फूल खूप आवडायचं, असे जवाहरलाल नेहरू. त्यांनी साधारणतः 15 ऑगस्ट 1947 ज्या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्या दिवसापासून ते 27 मे 1964 ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्या दिवसापर्यंत त्यांनी आपला पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळला. अनेक आव्हानं त्यांनी पेलली, त्यात प्रामुख्याने जम्मू काश्मीरचा प्रश्न आणि त्याच्यातच 1948 रोजी पाकिस्तानचा पहिला हल्ला हा परतवून लावण्यात त्यांना यश आलं. पण 1962 झालेल्या चीनच्या युद्धात मात्र प्रचंड हानी झाली भारताची आणि ती त्यांना सोसवेनासी झाली आणि त्यातच ते आजारी पडले असं म्हटलं जातं. देशाच्या पायाभरणीत किंवा आपण म्हणूया की नवीन जे हे स्वातंत्र्य होतं ते टिकवण्यात जवाहरलाल नेहरूंचा मोठा वाटा आहे. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर 1964 गुलझारीलाल नंदा हे इंटरिम प्राईम मिनिस्टर झाले. गुलझारीलाल नंदा यांचा कार्यकाळ अगदी छोटासा होता, कारण त्याच नंतर लगेच 1964 लाल बहादूर शास्त्री यांची देशाचे दुसरे पंतप्रधान म्हणून निवड झाली. लाल बहादूर शास्त्रींचा काळ ही अत्यंत प्रचंड गोंधळाचा होता, कारण तेव्हा नवीन सर्व काही होतं. त्यात 1965 लगेच पाकिस्तानने हल्ला केला होता. चीनचा हल्ला आपण कसाबसा परतवून लावल्याबरोबरच त्यात 1965चा हल्ला यशस्वीरित्या परतवून लावणारे किंवा जिंकणारे ते युद्ध असं म्हटलं जातं लाल बहादूर शास्त्रींकडे. आणि त्याच्यानंतर जी टॅशकेंट अग्रीमेंट झाली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. तो मृत्यू तसा गूढ मानला जातो, त्याबद्दल आपल्याकडे अजून तसे पुरावे नाहीत की नक्की काय कारणाने त्यांचा मृत्यू झाला. अगदी 19 महिन्याचा कालावधी साधारण त्यांनी फक्त पंतप्रधान पदाचा गाजवला. तुम्ही मला सांगणार आहात कमेंट करून की त्यांची कोणती घोषणा ही फेमस घोषणा ठरली. लाल बहादूर शास्त्री म्हटलं की एक लगेच आपल्या डोळ्यासमोर एक व्यक्तिमत्व दिसतं आणि एक
डोक्यात लगेच असं एक वाक्य सुचतं. तर मी ते सांगत नाही, कारण मी बोलता बोलता बोलूनही जाईन. तर तुम्ही मला सांगणार आहात की त्यांची ती कोणती घोषणा होती जी सर्वात फेमस होती. त्यानंतर पुन्हा त्यांच्या अकाली मृत्यूमुळे 1966 ते 66मध्येच गुलझारीलाल नंदा हे पुन्हा एकदा इंटरिम प्राईम मिनिस्टर म्हणून कार्यभार सांभाळत होते. त्यानंतर 1966लाच देशाला तिसरे पंतप्रधान लाभल्या, कारण त्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान, अर्थात इंदिरा गांधी. इंदिरा गांधींचा काळही खडतर 1971मधलं बांगलादेशचं लिबरेशन असो, म्हणजे बांगलादेश हा त्यावेळी पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा. तर तिथे भारताने केलेला हस्तक्षेप आणि त्याच्यातून बांगलादेश स्वतंत्र देश म्हणून उभारून आला तो असो, तर लगेच 1971लाच पाकिस्तानने दाखवलेली खुमखुमी आणि त्याच्यातून झालेलं दुसरं युद्ध असो, तिसरं युद्ध असो, ते असो का त्यानंतर न्यूक्लिअर टेस्ट करून भारताने जगाला दाखवून दिलं की आम्ही सुद्धा न्यूक्लिअर टेस्ट करू शकतो. तर हा पराक्रम गाजवणाऱ्या इंदिरा गांधीच पोखरण 1. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतात जी आणीबाणी लागू झाली 1975 ते 77 या काळातली 21 महिन्यांची आणीबाणी ही इंदिरा गांधींच्या या पहिल्या टर्ममध्ये लागू झाली. त्यानंतर सरकार पडलं. 1977 ते 1979 या साधारण 2 वर्षाच्या कालावधीत मोरारजी देसाई हे देशाचे चौथे पंतप्रधान झाले. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एक आघाडी निर्माण झाली आणि त्यांच्या जनता पार्टीचे पहिले पंतप्रधान मोरारजी देसाई झाले. ते पहिले असे नेते होते जे काँग्रेस विना, म्हणजे काँग्रेसच्या सपोर्ट विना किंवा काँग्रेस विरहित अशा पक्षातून निवडून येऊन पंतप्रधान झाले होते. 1979ला त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आणि 1979 ते 1980 या काळात चरण सिंग हे देशाचे 5वे पंतप्रधान झाले. त्यांचा अगदी 6 महिन्याचा कालावधी होता आणि तितकासा सपोर्ट, पाठिंबा न राहिल्यामुळे त्यांनी रिझाईन केलं आणि पुन्हा निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये मात्र इंदिरा गांधी पुन्हा जिंकल्या आणि 1980 ते 1984 पर्यंत इंदिरा गांधींनी पुन्हा पंतप्रधान पद सांभाळलं. 1984ला तुम्हाला सर्वांना माहीत असावं की ऑपरेशन ब्लू स्टार झाल्यानंतर, म्हणजे खलिस्तान मुवमेंट जी होती त्याच्यातून ऑपरेशन ब्लू स्टार साकार झालं आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांना गोळ्या झाडल्या गेल्या ऑफिसमधून बाहेर पडतानाच आणि त्यात त्यांचा अकाली मृत्यू झाला. इंदिरा गांधींचा मृत्यू झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 1984लाच राजीव गांधी यांनी देशाचे 6वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 1984 ते 1989 ह्या काळात त्यांनी पंतप्रधान पद उपभोगलं. ते देशाचे सर्वात यंगेस्ट पंतप्रधान, म्हणजे वयाच्या अगदी 40व्या वर्षी त्यांना हे पद मिळालं म्हणून ते यंगेस्ट पंतप्रधान म्हणून ओळखले जातात. त्यांच्या काळातही अनेक काही घटना घडल्या. जसं तुम्हाला माहिती असेल LTTE म्हणजे लिबरेशन टायगर्स ऑफ तामिल एलम हा जो काही पूर्ण प्रकार होता. मी सर्व इथे डिस्कस करत नाही. आपण हे टॉपिक्स तुम्ही मला सांगा की जे मी इन डिटेल डिस्कस करावे. सो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये श्रीलंकेचा प्रश्न होता, तामिळनाडूचा प्रश्न होता. त्यात त्यांनी 1987ला पीस कीपिंग फोर्सेस, शांती सेना पाठवली श्रीलंकेत, ज्याचा तितकासा आपण म्हणूया की इम्पॅक्ट नाही पडला किंवा आपल्याला पराभव स्वीकारावा लागला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि बोफोर्स स्कॅन्डल जो झाला त्यावेळी, जो अजूनही गाजतोय, तर बोफोर्स स्कॅन्डलमुळे राजीव गांधींची प्रतिमा थोडी मालवली गेली आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 1989 ते 90 या काळात जनता दलचेच VP सिंग म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंग हे पंतप्रधान झाले, देशाचे 7वे पंतप्रधान. त्यांनी एक नॅशनल फ्रंट तयार केली, त्यात सगळे छोटे छोटे जे पक्ष होते ते एकत्र आले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं. पण वर्षभरातच त्यांनी राजीनामा दिला आणि 1990 ते 1991 या काळात देशाला 8वे पंतप्रधान मिळाले, ते चंद्रशेखर. देशाला 8वे पंतप्रधान मिळाले, त्यांचं नाव चंद्रशेखर हे खरं नॅशनल फ्रंटमध्येच होते, पण त्यांनी त्यातून बाहेर पडून समाजवादी जनता पार्टी स्थापन केली आणि जनता दल सोशलिस्ट ज्याला म्हटलं जायचं याची आघाडी करून राजीव गांधीचाच बाहेरून पाठिंबा घेऊन ते पंतप्रधान झाले.
राजीव गांधींनी त्यांना फ्लोअरवरती सपोर्ट केलं होतं, म्हणजे त्यांना जे बहुमताचा ठराव पास करण्यासाठी सपोर्ट केलं होतं, त्यामुळे ते पंतप्रधान झाले. आणि 91लाच राजीव गांधींनी त्यांचा सपोर्ट काढून घेतला आणि निवडणुकांची मागणी केली. त्यात राजीव गांधींचा मृत्यू झाला. आणि ज्या निवडणुका झाल्या राजीव गांधींच्या मृत्यू पश्चात, त्यात 1991मध्ये PV नरसिंहराव हे देशाचे 9वे पंतप्रधान झाले. PV नरसिंहराव यांचा काळ 1991 ते 1996 संपूर्ण 5 वर्ष चालला. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन, हा जे आपण LPG म्हणतो, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, हे जे आलं ते नरसिंहरावांच्या काळात आलं. आणि तेव्हा देशाचे फायनान्स मिनिस्टर होते आपले आधीचे पंतप्रधान आताचे, म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग. PV नरसिंहरावांच्या काळात एक मोठी घटना घडली, ती म्हणजे 6 डिसेंबर 1992ला बाबरी मस्जिद पाडण्यात आली आणि देशात एक अत्यंत प्रचंड वेगळं, भयावह असं एक हिंसाचाराचं वातावरण तयार झालं. आणि ही परिस्थिती सांभाळणं त्यांना फार कठीण गेलं. त्यातूनच 1996मध्ये 13 दिवसांचं सरकार आलं. ते होतं अटल बिहारी वाजपेयींचं. अटल बिहारी वाजपेयी हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले. ते केवळ 13 दिवसांसाठी पंतप्रधान झाले होते. 13 दिवसात त्यांचं सरकार पडलं. पुन्हा 1996मध्येच युनायटेड फ्रंट एकत्र झाला, म्हणजे जनता दल जो होता सेक्युलर, तो पुन्हा एकत्र झाला. त्यांनी युनायटेड फ्रंट स्थापन केली आणि HD देवे गौडा हे देशाचे 11वे पंतप्रधान झाले. तर 10वे होते अटल बिहारी वाजपेयी, पण 1996 ते 97 या काळात HD देवे गौडा हे देशाचे 11वे पंतप्रधान झाले. त्यानंतर 1997 ते 98 देवे गौडा यांच्यानंतर 97 ते 98 या काळात IK गुजराल हे देशाचे 12वे पंतप्रधान झाले. IK गुजराल हे त्याच पक्षाचे होते. 97 ते 98 IK गुजरालचं पूर्ण नाव इंदर कुमार गुजराल हे देशाचे 12वे पंतप्रधान झाले. आणि मग पुन्हा 98मध्ये निवडणुका झाल्या 1998मध्ये, आणि 98 ते 99 पुन्हा अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं आणि 99ला ते सरकार पुन्हा पडलं. 98मध्ये काही दिवसांचं, जे काही महिन्यांचं सरकार होतं, त्या महिन्यांमध्येच पोखरण 2चा जो एक उल्लेखनीय न्यूक्लिअर ब्लास्ट त्यांनी घडवून आणला जमिनीखालील, तो इंदिरा गांधींनी केल्यानंतर दुसरा कोणी घडवून आणला? पोखरण 2 न्यूक्लिअर टेस्ट अटल बिहारी वाजपेयींनी 1998मध्ये. सरकार पडल्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या आणि मग अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार, म्हणजे तसं म्हणायला गेलं तर त्यांचं अलायन्समध्ये सरकार होतं, ते बहुमताने निवडून आलं 1999 ते 2004 या कार्यकाळात. तर 1999 ते 2004 हा 5 वर्षांचा काळ संपूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान पदात गेला. त्यातही अनेक प्रकार घडले. त्यात विशेष उल्लेखनीय म्हणायला गेलं तर कारगिल वॉर, तुम्ही सर्वांना माहिती असेल, जे 1999 साली घडलं. त्यात आपण विजय प्राप्त केला, ऑपरेशन विजय त्याचं नाव होतं, आणि आपण नक्कीच तो वॉर जिंकलो. त्यानंतर पार्लिमेंटवरती अटॅक, जी आपल्या देशातली अत्यंत प्रचंड भयावह घटना घडली, ती पार्लिमेंटवरती अटॅक होण्याची, ती 2001 या अटल बिहारी वाजपेयींच्या काळातच घडली होती. त्यानंतर इंडिया शायनिंग असे अनेक प्रचार करूनही अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं. आणि मग 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळात काँग्रेस-लेड, म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPAचं सरकार आलं. त्यात अनेक घटक पक्ष होते, त्या सर्वांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. 2004 ते 2014 देशाचे 13वे पंतप्रधान झाले डॉक्टर मनमोहन सिंग. मनमोहन सिंगच्या काळात तर प्रचंड घटना घडल्या, अनेक घटना घडल्या. त्याचा आलेख आपण एक वेगळा सेपरेट व्हिडिओ करून खरं तर घेऊ शकतो. तर त्याच्यासाठी तुम्ही मला सांगा, जर तुम्हाला हवा असेल तर आपण त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन त्याच्यावरती आपण त्या घटना डिस्कस करू शकतो. आणि मग फायनली 2014 रिसेंटली नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन झालं, जे अजूनही कार्यरत आहे. सो हा अगदी क्विक आढावा होता आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा, जो मी अगदी थोडक्यात आणि भरधाव वेगात घेतला आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला याच्यातील कुठलाही टॉपिक कळला नसेल किंवा तुम्हाला तो एलॅबोरेट करून हवा असेल, जसं मी आता म्हटलं की बांगलादेशचं लिबरेशन म्हणा किंवा LTTEचा प्रश्न म्हणा
किंवा ऑपरेशन ब्लू स्टार म्हणा, ऑपरेशन विजय म्हणा, किंवा न्यूक्लिअर टेस्ट म्हणा, याबद्दल कुठल्याही बाबतीत तुम्हाला स्पेसिफिक व्हिडिओ जर हवा असेल तर मला जरूर सांगा. मी प्रयत्न करेन त्याच्याबद्दल स्टडी करून तो तुमच्यासाठी घेऊन येण्याचा. ओके, सो थँक्यू फॉर दिस. तुम्ही मला सांगणार आहात लाल बहादूर शास्त्री यांचं फेमस घोषणा कोणती होती, आणि या व्हिडिओवरती अजून काही डाऊट्स असतील तर नक्की कळवा. मी नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करेन. थँक्यू फॉर enjoying this lecture. See you in next lecture. Bye bye.